छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा एवढा मोठा इतिहास हा आम्ही लहान मुलांना शाळेपासून सांगत नाही आहोत. महाराजांनी जे स्वप्न बाळगलं ते पुढे पेशव्यांनी पुढे नेलं, तो इतिहास आम्ही लहान मुलांना सांगत नाही आहोत. शालेय पुस्तकांमध्ये आम्ही तो देत नाही आहोत. आम्ही आमच्याच लोकांना आमचाच इतिहास समजून सांगू शकत नसू तर बाहेरच्यांना आम्ही काय सांगणार आहोत. हे जे मोगल साम्राज्य एवढं होतं, त्या मोगल साम्राज्याला ज्यांना कोणी टक्कर दिली ती आमच्या शिवरायांपासून पुढे आमचा मराठा साम्राज्य आहे. यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं. पण आमच्या लोकांना जर समजा आम्ही विचारलं की इथे कोणी राज्य केलं तर आम्ही सांगतो मोगलांनी आणि ब्रिटिशांनी. पण 125 वर्ष या संपूर्ण काय भूमीवरती मराठ्यांनी राज्य केलं हे आम्ही सांगतच नाही आहोत. आम्ही तो इतिहास आमच्या लहान मुलांना आमच्या जगाला ओरडून सांगतच नाही आहोत. ज्यांचा इतिहास आहे ते त्यांनी जर ओरडून सांगितलं नाही तर बाकीचे काय लक्षात ठेवणार आहेत. आमच्या येणाऱ्या कच्च्या बच्चांना तरी काय कळणार आहे. तो जो इतिहास असतो ना, तो इतिहास टिकवण्याचं जगवण्याचं काम हे सरकारांनी करायचं असतं. जी सरकार येतात ना बसतात ना त्यांनी करायचं असतं. आमच्याकडे इथे नुसते जाहीरनाम्यांमध्ये सांगतायत की आम्ही समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करू. काँग्रेसच्या काळामध्ये घोषणा झाली होती. काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस आणि एनसीपीचं राज्य होतं त्यावेळेला सांगितलं होतं की समुद्रामध्ये आम्ही शिवछत्रपतींचं स्मारक उभं करू. ते गेले, त्याच्यानंतर हे आले. यांनी यांच्या जाहीरनाम्यात टाकलं की आम्ही शिवछत्रपतींचं स्मारक करू. महाराष्ट्रात फक्त अगोदरचं सरकार आणि हे सरकार घोषणा करत राहिलं. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा 3000 कोटी रुपये खर्च करून पुतळा उभा देखील त्यांनी करून टाकला. पण आमच्या महाराजांचा पुतळा उभा राहत नाही अजून. त्यांना त्यांच्या माणसांची जशी आठवण होते किंवा तो इतिहास त्यांना जबावसा वाटतो. अहो आमचा इतिहास तर केवढा मोठा. ज्याच्या नावाने आमचा महाराष्ट्र ओळखला जातो त्या शिवछत्रपतींचा पुतळा हा फक्त नुसता निवडणुकीचं नाटक आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये फक्त तुमच्या तोंडाला पानं पुसणं एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला आहे विषय. ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्याच वेळेला मी म्हटलं होतं, तेव्हापासून मी आजपर्यंत म्हणतोय पुतळे उभे करू नका. आमच्या शिवछत्रपतींचं खरं जर काही स्मारक करायचं असेल ना तर महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ना ते उत्तम रीतीने पहिल्यासारखे उभे करा. कितीही खर्च लागला तरी चालेल पण ते पहिले गडकिल्ले उभे करा. अहो आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही सांगू शकू की आमचा राजा कोण होता.